हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग मी संध्याकाळी स्टार्ट केलाय. तुम्हाला वातावरण दिसत असेल. आता पीक काही नाहीये कारण पिकांची काढणी झाली त्यामुळे पीक तुम्हाला दिसत नाहीये. आणि आज आम्ही आलोय फार्म हाऊसवर. 2-3 दिवस स्टे आहे आपला. तर संध्याकाळचं वातावरण आहे आणि चहा बनवायचं चालू आहे. चूल पेटायला वेळ लागला, फायनली पेटली आणि आता चहा बनवते. गरम गरम चहा प्यायला या. सगळ्यांचं इथं काही ना काही काम चालू आहेच. आणि आज स्पेशल काय आहे तुम्हाला सांगते. म्हणजे बघा, गॅस तर आहेच पण तरी पण आम्ही चुलीवर करतो. कारण गावाकडे म्हटलं तर चुलीवरच मजा येते. तिकडे काय आपण गॅसवर करतोच. आणि दुसरी गोष्ट, आज स्पेशल काय आहे, चिकन बिर्याणी आहे. तर चिकन बिर्याणी तर मी खात नाही, तर माझ्यासाठी आणि मम्मीसाठी आम्रखंड आहे. आम्रखंड. तर आज चिकन बिर्याणी मी तुम्हाला सांगितलं, पण माझ्यासाठी, मम्मीसाठी आणि सिया यांसाठी, आम्हा चौघांसाठी पनीर राईस बनवणार आहे. तेच पनीर बिर्याणी. आणि प्लस तोंडी लावायला गोड म्हटलं तर आम्रखंड पण आणले. आणि सिया विहान भाज्या खात नाही. इथं आल्यावर स्नॅक्स चालू असते. मग ह्या वेळेला काही स्नॅक्स आणलं नाही जास्त. म्हटलं जास्त नको, कारण आत्ताच आम्ही येऊन गेलो ना शेतात. मग त्यामुळे येताना मग आम्रखंड आणलं. म्हटलं भाजी जर त्याने नाही कुठली खाल्ली तर आम्रखंड चपाती खातील. तसं आज राईस आहे, पनीर राईस. चला, असं स्पेशल आहे. आणि अजून बघूया काय काय होते. सगळ्यांची आता कसा अंधार होणार आहे आणि हे आपलं बाहेर आहे ना, तर त्यामुळं काय आम्ही लवकर लागलोय स्वयंपाकाला. कारण इथे लाईट आहे पण तरी संध्याकाळी कसं चुलीत उजेडातच केलेली छान वाटते ना. तर आता चहा झाला, चूल पेटलेलीच आहे, तर बाकीची तयारी पण करून घेतली. तर लगेच आम्ही काय करणार, भात. काय चाललंय तेच घेऊन फिरते. मुलं आता संध्याकाळी खायचं आपल्याला, ठेवते त्यामध्ये. अय्यो, कसं ओरडाय शिकलाय बघा. चहा बरोबर खायचंय. चहा बरोबर कोण आम्रखंड खातं. मला पाणी कुठे, आपल्याला पाणी वॉश करून घ्या. कुठं करायचं, उठावं लागेल मला. चालते इकडे एवढं उठा बसे चालते. आणि इथं सारखं बशीच आहे, फक्त एकदा दोनदा उठाय. आणि तिथं आपल्याला नुसतं उभारूनच करायचं. बाबा हे बरं वाटतंय खरं तर बसून. पण एवढंच की सारखं काय धुवायचं म्हणलं तर उठावं लागतं, पण तेवढं चालतं. आमचे बाळ कसं खेळते बघा मातीमध्ये. आहा, आणि बघा किती छान माती आहे आमच्या शेतातली. छान क्लीन माती आहे बघा. आणि काहीच होत नाही, हात पण खराब होत नाही, कपडे पण खराब होत नाही. ही काळी माती मला खूप आवडते. काळी माती, निळ पाणी, शिवर शिवार, ताजा ताजा माळव्याचा भुईला या भार, मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही. पुढं काय रे मुला.